असेच कीर्तन आणि अभंगाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रंग कीर्तनाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. रामकृष्ण हरी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आवाज वाढवा मोकळा करा. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठवा माशी पावला कुडे सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासगुगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराच्या अभंगातून स्वतःच्या वैकुंठ गमन प्रसंगाचं वर्णन करतात. विडाल हा अभंग स्वीकारता घेण्याचं कारण बॉक्स मध्ये आवाज आहे. हॅलो हॅलो. या पुण्यनगरीमध्ये ज्या निमित्तानं एक दिवशी हा भव्य दिव्य कीर्तन रूपी सोहळा संपन्न होत आहे. आपल्या सर्वांचा आदरणीय वंदनीय सर्वांना हवं हवंस वाटणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी सुभद्रताई किसन ताटे आईंचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्ध त्यांचा संपूर्ण ताटे परिवार आणि या परिवारानं आयोजित केलेला हा अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा. विडाल त्यांचे तीनही चिरंजीव भाऊसाहेब किसन ताटे चांगदेव किसन ताटे आणि विभीषण किसन ताटे तीन मुलं आहेत. कुटुंबामध्ये एक विचार आहे आणि या तीनही बंधूंच्या असणाऱ्या नियोजनातून हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्या परिवारातील त्यांच्या सर्व कन्या सुनीताताई गणिताताई अनिताताई सुजाताताई माधुरीताई वनिताताई आदी करून समस्त पाहुणे मंडळी मित्रपरिवार आत्पेष्ट उपस्थित गावकरी मंडळी वारकरी मंडळी गावातील सर्व भजनी मंडळी परिसरातून आलेले सर्व भावी भक्त आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे. सुंदर अशी गायनाचे साथ करण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य नेहमी माझ्यासोबत असणारे श्री भाऊसाहेब महाराज पालवी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे बापूराव महाराज बागल ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून आपल्या परिसरातील सर्व वारकरी फडकरी मंडळी आहेत त्यांचे मनापासून मी आभार मानतो. सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट माझे अतिशय जवळचे मित्र महाराष्ट्रभर मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष नाव आहे असे आमचे दादासाहेब महाराज डोंबाळे दादा महाराज या ठिकाणी आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि दादा महाराजांच्याच विशेष प्रेमातून त्यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आली आहे. तसेच सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी नामवंत मृदंगाचार्य आमचे प्रशांत महाराज त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. मृदंगाचार्य राहुल महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक असतील हे सर्वच मंडळी तसेच नेहमी माझ्यासोबत असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य मृदंग सम्राट आमचे मारुती महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे माझे मामा कुंभेज गाववरून आज माझ्यासोबत उपस्थित झालेले आमचे भारत मामा काटे मामा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. संप्रदायाविषयी त्यांनाही खूप आवड आहे म्हणून मामांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आदी करून उपस्थित सर्व रती भारतीय मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडाल आईचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय. जगामध्ये ग्रंथ म्हणलं की गीता पतिव्रता म्हणलं की सीता आणि प्रेम म्हणलं की माता. विडाल गीतेसारखा ग्रंथ नाही आवाज सीतेसारखं पातिव्रत्य नाही आणि आईसारखं प्रेम नाही. जगात अनेक ग्रंथ आहे पण सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता आहे. म्हणून कोर्टामध्ये साक्षीदाराच्या समोर ह्यो खरं बोलतोय का खोटं बोलतोय कोणता ग्रंथ आणते तो गीता. ठेव हातन घे शपथ
पण त्याच्यावर शब्द हात ठेवून लबाड शब्द घेणारे बी बरेच आहेत बरं का. माणूस कोणत्याही धर्मातला असू द्या पण ग्रंथ मात्र गीता. हळदी कुंकू ताई नंतर लावा, ताई नंतर लावते, कीर्तनामध्ये विक्षेप होतो का नंतर लावते. ग्रंथ किती सर्वश्रेष्ठ असू द्या, गीतेसारखा ग्रंथ नाही. विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले, सोबत ग्रंथ न्यायला गीता. आणि सगळ्या धर्म मार्तंडाचे सभा भरले होते. बाकीचे म्हणजे आमचा ग्रंथ वर ठेवायचा, गीता ग्रंथ खाली घातला, बाकीचे ग्रंथ त्यांनी वर ठेवले. विवेकानंद भाषणाला उठले आणि सांगितलं, तुम्ही दाखवून दिलं की आमचा गीता ग्रंथ किती श्रेष्ठ आहे. तुम्ही तुमचे ग्रंथ वर ठेवले आणि आमचा ग्रंथ खाली घातला. याचा अर्थ तुम्हीच मान्य केले की तुमच्या सगळ्या ग्रंथांचा पाया हा गीता ग्रंथ आहे. खाली घातला ना, पाया खाली आपण, पाया भक्कम असलं तर इमारत भक्कम. अजूनही वेळ गेलेली नाही, खालचा गीता ग्रंथ आम्ही उपसून काढू द्या, तुमचे ग्रंथ ढासळल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ सगळ्या ग्रंथाचं धर्माचं तत्वज्ञान हे हिंदू धर्मावरच अवलंबून आहे. महाराज लय भारी ग्रंथ आहे पण संस्कृत आहे हो. आणि आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसाला ती वाचणं मग नाही. गीता जमनी, त्या गीतेवर जो अलंकार चढवला तो वाचा. गीता अलंकार चढवलेला आहे तो अलंकार म्हणजे माझी ज्ञानेश्वरी आहे. ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. नाही गीता वाचा जमत, ज्ञानेश्वरी वाचा. गीतेसारखा सीतेसारखं पातिव्रत्य नाही. सीतेला जेवढं दुःख आहे ना तेवढं जगात कोणत्याच माऊलीला दुःख नाही. आणि नाही जे मान्यच करावं लागतं. फक्त बोलून दाखवतात की माझ्या इतक्या दुःखी कुणीच नाही, मी म्हणून नांदली. दुसऱ्या असते तर पळून गेली असते. सगळ्या अशाच म्हणतात दुसऱ्या असते तर पळून गेली असते. मग नांदली कोण असते बुवा, हे बी मोठा प्रश्न नाही. सीते इतकं दुःख आहे का? राणी होणार होते, वनवासात जावं लागलं. पहिला झटका तर तिथंच बसलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. बरं वनवासात सुखानं जीवन जगता आलं नाही, रावणानं चोरून नेलं माय बाप. बरं रावणानं नेल्यानंतर परत रामानं मी डायरेक्ट स्वीकार केला नाही, अग्नी दिव्य द्यावं लागलं. अरे जगानं काही बोलत पण रामाला कळत नव्हतं का आपली पत्नी पवित्र आहे म्हणून. पण मालकानं सुद्धा सीतेवर विश्वास ठेवला नाही. काय दुःख झालं असतं त्या सीतेच्या अंतकरणाला. जगानं बोलू द्या हो, पण रामानं सुद्धा म्हणावं की तू अग्नी दिव्य दे. किती त्रास आहे, किती दुःख आहे. त्याच्या पुढचं सांगतो. परत राज्यापेक्षा जरा गावातले एक मूर्ख उठला आणि म्हणला 6 महिने सीता अशोक होणार होती, ते काय पवित्र राहिली का? दिलं साधूच्या आश्रमात सोडून. इतकं दुःख आहे का कोणाला सांगा बरं. पण अख्खं रामायण वाचा, पुढून वाचा, मागून वाचा, तुळशीदासाचा वाचा, वाल्मिकीचं वाचा, नाथबाबाचं रामायण वाचा किंवा कम्मन रामायण वाचा. एकही श्लोक आणि एकही ओवी अशी नाही की सीता मुखातून म्हणली की रामामुळे माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं. पालवे महाराज एक ओवी नाही अख्ख्या रामायणात. इतकं दुःख सोसलं पण मालकाविषयीचं तीळ मात्र प्रेम कमी झालं नाही. म्हणून म्हणतात ग्रंथ गीता आणि पतिव्रता म्हणलं की सीता विडाला. तिसरं वाक्य सांगतो. प्रेम म्हणलं की माता. बस प्रेमाच्या बाबतीत आईला या जगात चॅलेंज देणारा माणूस अजून जन्मायचा. म्हणून जिथं जिथं प्रेमाचं उदाहरण आले तिथं ज्ञानोबा तुकोबाने आधी करून संत मायलेकराच्या प्रेमाचा दृष्टांत दिलाय. ज्ञानोबा सांगतात ना तरी बालक बोबडा बोली कावा कुडावी चुका पावली ते चोज कुर्णी मावली. कसाही मुलगा असू द्या, खैर मांड नक्त मेकड शेमड डबर, तरी आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. त्याच्या नाकातलं शेंबडून निघाला वाघाचं पिल्लू म्हणते. ही वाघाचं पिल्लू म्हणते म्हणजे ही कोण झाली? वाघीन पतिदेव वाघान वाघ 24 तास पिऊन, तरी म्हणते वाघाचं पिल्लू. का? ते आईचं प्रेम. आईशी कळवळ्याचे जाते लाभा. कसाही मुलगा असू द्या, कसाही, त्याला तुकोबांचं प्रमाण आहे. असेल तर द्या. हॅलो
नको नको ते वेगळंच वाजते ती कमी आंधळ्या पांगळ्या मुक्या नरगळ मुक्या नरगळ आनरगळ आंधळ असू पांगळा असू मुका आनरगळ म्हणजे मळक पण तरी सुद्धा जीवा परीस बाळ पडेन ते माते स्वतःच्या जीवापेक्षा आईला आपला मुलगा प्रिय आहे हे आईचं प्रेम आहे मायबाप गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्ला गार आकाशात आहे पण चित्त तिचं बाळापाशी मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळ असताना अशी या भाग्यवान मातेचं हे पुण्यस्मरण आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर आमच्या सुभद्रा मातेने सुंदर संस्कार घडवले समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं भाग्यवान मातेचं लक्षण आहे धन्य माता आपुलिया हिता दुआसे जागता धन्य माता पिता तयाच्या आई वडील भाग्य नसलं तर त्यावेळेस त्या वंशामध्ये जन्मालेले मुलं आणि मुली ते सात्विक विचाराचे जन्म घेत असतात अशा या मातेनं आईवर सुंदर संस्कार घडवले आणि या संस्कारातून हे सर्व मुलं मुली घडल्याच्या नंतर आपल्या आईंचं पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटामध्ये आनंदानं या ठिकाणी या संपूर्ण परिवार संपन्न करत आहे अभंग तुकोबरायांचा आहे 3 चरणाचा आहे आजच्या अभंग आजच्या अभंगातून तुकोबराय
स्वतःचं वैकुंठगमन कशा पद्धतीने झाले या विषयाचं वर्णन करतात. तुकोबरे म्हणतात आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो म्हणतात. जातो म्हणतात याचा अर्थ जाणं त्यांच्या हातात आहे. जे अर्थी जाणं हातात आहे ते अर्थी येणं हातात आहे. जातो म्हणतात ठीक आहे. जाताना जातो म्हणताना येताना आलो म्हणतात. पण कुठनं आले? आम्ही वैकुंठ आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साचवावे वरता. हो आम्ही वैकुंठातून आलो म्हणले. आलो म्हणतात म्हणजे येणं हातात आहे. जातो म्हणतात जाणं. आपल्या येणं हातात नाही जाणं हातात नाही जगणं हातात आहे पण नीट जगत नाही. ते खरं दुःख आहे. कोणाच्या हातात कोण दिवस कायचा नाही देहाचा भरवसा. क्षणभंगुर नाही भरवसा. अरे सावध तोडा मायाशा काही नचले मग गळा पडेल भाषा पुढे हुशार तोर आहे. माणसं म्हणतात आता बोलला हो आता आम्ही संघर्ष दहावे पेलो म्हणून पुढे जाऊन तो टाकला. आता पाजल्यामुळे तर गेला त्यो. हे आता आता फक्त गोकायला हे ज्याचं त्याचं ठरलेले आपल्या कायच हातात नाही. मग गास गिळी सत्ता तेवढं सुद्धा हातात नाही. क्या जीवन के पकड्यास हात मी लिया नहीं तेरा घास. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का सांस निकल जाएगी चलते चलते शम्मा बुझ जाएगा जलते जलते. चलता चलता मायबाप दिवा येऊ शकतो असं हे देह मायबाप त्याचा भरोसा नाही. ज्ञानोबा सांगतात हे काळा नळाच्या तोंडी अवचिता पडलेली लोणियाची उंडी माशी पाकपाकडी तो हे शरीर असा क्षणभंगुर. पण संतांच्या येणंही हातात आहे जाणंही हातात आहे. तुम्ही म्हणता ते वैकुंठाला आले म्हणतात त्यांना बोलिवलंच कोणी होतं. बोलवायची काय गरज आहे. बुडते हे जन दे कवी डोळा येतो कळवळा म्हणून. हे माणसं रसा तळाला चाललेली साधूच्या डोळ्याला पाहत नाही. अवतार कशाला म्हणायचं. वरचे माणसं खाली येतात वैकुंठ वर आपण खाली वरचे खाली येतात त्याला अवतार म्हणतात. वरचे खाली कधी येतात खालचे ज्या वेळेस लईच खाली जाते तेव्हा वरच्यांना खाली यावं लागतं आणि खालच्यानं हीच कधी वर काढावं लागतं. आणि खालचे इतके खाली गेले सध्या हा नावच काढू नका. काय खऱ्याला किंमत राहिली का. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खाता गाठकाळी गरीबाची फाटली जुळी उसळ्याना टोळी म्हणून लोकांनी केळी लावायला सुरुवात केला. काय कोणाची कोणाला मिळ राहिला सगळा धर्मच नुसत्याला बड्या वाढल्या. 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलं आहे सांगा बरं. दरादरी वडावडी आपटापटी उचला उचली पाडापडी बुकाबुकी फुकाफुकी ह्याची आली त्याची गेली. हेव राहिला हे उठला हे बसला हे कांदला हे बुकला हे वाकला हे थुकला ह्याला मिळाले त्याला नाही मिळालं हे रुसला ते जाण्याच्या तयारीत आणि ते निघाला ते राहिला. नुसतं धिंगाणा चालू आहे का नाही. सध्या सगळा क्रिटिकलच काल चालू आहे. काय नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. निष्ठा राहिली का. गावात कोणत्या पक्षाचा नेता येऊ दे लोकसभेला तीच नेता बदल आणि लोक दादा महाराज लोक कुठून बदलायची. लोकसभेला तीच आणि दोन्ही बी पक्षाला लोक तसंच बोलणार. आम्ही हाय तुमच्या मागार तुम्ही हाय मातीत घालायला. यांना कळलं नेमका आपला आधार कोणाचा आहे बा. कारण त्यांनी बी पूर्णपणे मातीत घातला ना सगळा धर्म निष्ठा. त्याच्यामुळे लोकांचा पुरा विश्वास सोडला. लोक करतात तीच बरोबर उलट आता जीन त्याला म्हणायचं आम्ही तुमचेच मतदाना दिवशी गावाला निघून जाते विठ्ठल. सध्या इतकं वाटोळ झालंय महाराष्ट्राचं. खरंच सांगतो या अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदाय. एवढी एक जागा राहिली की तर माणूस जरा थोडा शांत होतो.
नाही तर आपल्या आनंदाचे सगळे मार्ग सध्या मेल्यात जमायत. फक्त एवढी एक जागा आहे ज्ञानोबाला तुकोबाच्या दरबारामध्ये, नाही तर बाकीकडे सगळं अवघड झाले. बाकीकडे कसं झाले सांगू का? धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अंदाधुंद झालाय माय बाप दरबार सध्या. हे खालची माणसं लय खाली गेले माय बाप. हे श्राद्ध आणि पुण्यतिथी करणं सुद्धा काय त्यांच्या जीव आले. हे ताटे परिवारासारखे मोजके माणसं आहेत. आपल्या आईंच्या पुण्यस्मरणाचा एवढा गोड कार्यक्रम केला नाही का? 10व्याची पंचायत आहे काय कायच्या. त्या परत पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओक्ता दिला कावड्या सकट. काका म्हणले 10,000 लागले, 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं करा. का आम्हाला तो फुलं देतात दोघं शोकाने. एकदा आम्ही प्रवास करून ह्यांग झालोय. म्हणजे काय कोणाची कोणाला मेळ राहिलाय का सध्या? असली अस्ताव्यस्तता. त्याच्यामुळं माणसं ट्रॅक सोडून वागायला लागली. त्यांना ट्रॅकवर योग्य मार्ग आणण्यासाठी साधूचा अवतार म्हणून म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलले ऋषी साधवा. अवतार तुम्हा धरया कारण उद्धार या जन जड जीवा. तुकोबाने वसंत पंचमेला आपला अवतार घेतला. 42 वर्षाचं माय बाबा अग्नीसारखं तप्त त्यांचं जीवन. छत्रपतींना उपदेश 14 टाळकऱ्यांच्या समेत संप्रदायाची मुहूर्तमेढ रवली. आणि ज्या वेळेस मायबाप तुकोबाराने असं वाटायला लागलं की बस झालं आता. 42 वर्ष जीवन ह्या मूर्ख लोकांमध्ये मी घातलं. कारण शहाण्या माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी जर शोकांतिका कोणती असेल, शहाणे असून सुद्धा त्यांना मूर्खात राहावं लागतं. शहाण्या माणसाचं लय मोठं दुःख नाही. अरे ते संत आहे, ते परिपूर्ण आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे, तरी तुमच्या आमच्या मध्ये ते आपल्यासारखे राहिले. त्यांची मेंटॅलिटीच वेगळी, पण तरी आपल्यामध्ये ते राहिले. तुकोबाराय म्हणले बाद झालं बा 42 वर्षाचं जीवन त्या मूर्ख लोकांसाठी एवढा अवतार घेऊन एवढं कार्य केलं, तरी ह्यांनी माझ्यावर रागले. कोपला पाटील गावीचे हे लोक. माझा परमार्थ होऊन दिला नाही, माझा संसार होऊन दिला नाही, माझा व्यापार मी सफल होऊन दिला नाही, पण तरी सुद्धा समाजाच्या कल्याणाच्या व्यतिरिक्त एक अभंग सुद्धा स्वतःच्या गाथेमध्ये नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात भगवंता आता काया माझी ब्रह्मरूप झालेले मन विरून गेलेले आणि आता मला माहेरला येण्याचं वेळ लागलेली. मायबा आपण इकडं आलो म्हणजे सासर, आपलं माहेर म्हणजे भगवंताचं मूळ स्वरूप. आणि माहेरला जायचं म्हणलं की देवाला त्या मुलीला किती आनंद असतो. माहेरचं पुत्र जरी आलं तरी असं म्हणतात. आणि हे तर साक्षात देव न्यायला येणार होते. आपल्या माहेराने जाईन. आता सगळ्या संकाधिक संतांनी निरोप पाठवला. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. बाकावी करुणा विनवा पंढरीचा राम. माझी विनंती सांगा मूळ लवकरी पाठवा. आणि तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा. माहेराला निरोप दिला आणि साक्षात भगवंत तुकोबाला नेण्यासाठी आले. आणि वैकुंठाला जाताना तुकोबाने सर्व समाजाला जी विनंती केली अभंगाच्या पहिल्या चरणात.
माझी विनंती आहे, आम्ही जातो, तुम्ही इको कमी कृपा असू द्यावी, इको कमी ठेवा, सकाळला सांगावी विनंती माझी, माझी सर्वांना विनंती आहे. आम्ही आता वैकुंठाला चाला, आम्ही जातो. तरी शेवटचं हॅलो, इको कमी, हॅलो करा, झिरोवर ठेवा बोलता येईल. हॅलो, हा आवाज देतो. तुम्ही कृपा असू द्यावी, वैकुंठाला चालले तो को बरं आहे, न्यायला देव आलेत, पण तुमची आमची कृपा आमच्यावर असू देवी. तुकोबारांचा किती मनाचा मोठेपणा आहे, काय गरज आहे त्यांना आपल्या पायाला लागण्याची. अहो यम त्यांच्या पायाला लागतो, ते आपल्या पायाला लागतात. हे साधूचा अंत करणे लागून या पाया विनवितो तो, मला खरी टाळी बोला मुक्त, त्यांना गरज नाही. पण तरी सुद्धा विनंती, सकाळला सांगावी विनंती माझी. आणि जाताना सुद्धा धर्माचाच उपदेश केला, धर्माचे पालन करणे, बाकांड धर्म सांभाळ. आणि तुकोबाने सांगितल्याप्रमाणे जर ज्यांनी त्यांनी आपापला धर्म सांभाळा, जगात वादच शिल्लक राहणार नाही. आज मुलांचा धर्म आहे आई वडिलांची सेवा करणं, पण सध्या किती आई वडिलांवर वाईट दिवस आहेत. आई बाप वाटून घेतले ते काय काय नाही, म्हातारे थोरल्याकडे, म्हातारे दाखल्याकडे, आणि काय काही पाळ्या लावल्या तरी 15 दिवस थोरल्याकडे, 15 दिवस, आणि 31 तारखेचा जर महिना आला डायरेक्ट भांडण्यात 1 दिवस जास्त कसं काय मी लोडसो. आई म्हणली 9 महिने सांभाळलं, तेव्हा वाद केला, एका दिवसावर एवढी भांडणं, गावात भीक मागते पण तुम्ही भांडणं करू नका. काय प्रेम राहिले का. आणि त्याच्या पुढचं एक वाक्य बोलतो, आहे तोपर्यंत सेवा करा, गेल्यानंतर सांगितलेलं हे सेवा नाही. तर तुकोबा म्हणे, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हाय तर मात्र बिगर भाकरीचं मेल्या मात्राचा फुटून नदीला गंधन लोकांना अगरबत्त्या, लोकाला पंचपापाने मात्रा फुटून म्हणतो बिगर तुकड्याचं मेलेला का, लोकाला गुलाबजाम खाऊ घालतो. मात्र म्हणतो पोराला तर नाहीच अक्कल, पण निदान खाणारा तरी कळणार कुठला माल किती चोप, 30 गुलाबजाम तो 10व्याला मुरगाळतो. म्हातारा म्हणतो खाणाऱ्याचा जर असेच घुसतो. मग माणसं म्हणतात आम्ही 10व्याचं खातच नाही, म्हणजे नको म्हातारा उठा, लोक आपल्या पुढतीत काय. आणि आहे तोपर्यंत माणसाचा पा, गेल्यानंतर सेवा ही आजची सेवा, हे दोन्ही सेवा जीवनात घडल्या पाहिजे. या कुटुंबानं जोपर्यंत आई साहेब होत्या तोपर्यंत उत्तम सेवा केली, आणि गेल्यानंतर जे शासनाने सेवा सांगितली आजची सेवा, अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान का करायचं, पीडित आहे पितृऋण तिने पितृतृप्तदान, पितृणातून मुक्त होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून श्राद्ध आपण करतो यात नवल नाही. श्राद्ध जगद्गुरु तुकोबांनी त्यांच्या वडिलांचं केलं. नाथ महाराजांनी सुद्धा पितृपक्षामध्ये पितर जेवायला घातले. प्रसंग आहे का, नाथ महाराजांच्या घरी श्राद्धाचं जेवण गावातल्या पंडित लोकांना निमंत्रण दिले. ठरलेले पंडित पितर ठरलेले असतात ना ठराविक, त्याच दिवशी त्यांना मान असतो, इतर दिवशी बिडीला महाग असते. पितराच्या दिवशी ती कडक टोपे टाकूनच ठरलेले पंडित लोकांना जे पित्र होते त्यांचा सकाळी सकाळी स्वयंपाक तयार. आणि गिरजा मातेचा स्वयंपाक असा होता, गिरजा मातेने रोज पोळ्या असा दे बरं का. आपल्याकडे सणाला सुद्धा पोळ्या व्हायना, आता सण येतात सणा सण निघून जातात. काय करणार, सण आलेलं कळना, सण गेलेलं कळना, सणा सण सण निघून जाते. सणाला सुद्धा पोळ्या व्हायना. नाथ महाराजांच्या घरी पाले महाराज रोज पोळ्या असायच्या. आणि पोळी अशी होती, पोळी गुळवणीत टाकली की जाग्या विगरायची. त्याला ओरिजिनल पोळी म्हणायचं. गुळवणीत टाकले की त्याने अशी आत्महत्या केली पाहिजे, असं समर्पण केलं पाहिजे, तर म्हणायचं ओरिजिनल पोळी. आमचा मित्र एका गावात जेव्हा त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटलं, काय लभरची
अहो शिरा कशाला म्हणते मारुती महाराज? शिरा असा तोंडात टाकला की आत शिरला पाहिजे, त्याला म्हणायचं शिरा. अहो एक जण शिऱ्याचा बेत होता, माझ्या मित्राने इस्कुरच्या बी सोबत घेतली. मला इस्कुरच्या नाही, मला टाळ चिकट होती, असा वरून वरबडून काढावा लागतो. अरे कशाला स्वयंपाक करतात, लईच जण असतात म्हणा काय काय मावल्या स्वयंपाकाला नाहीच मिळ लागत त्यांना शेवटपर्यंत स्वयंपाकाचा. त्याला अन्नपूर्णा मातेची कृपाच लागते, कुणाचंही काम नाही. ती सुद्धा कलाय मायबाप, त्याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे. एकाच कुकर मध्ये काय काय 3 प्रकार करतात, खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी, मध्ये खाली जाळायला, मध्ये कर आपल्याला वर कोरडा. नेमका कोणता तांदूळ खावा बुवा असला अवघडे. गिरजा मातेचा ओरिजिनल स्वयंपाक अशी पोळी नसते, असे सोडायचे, पिठच होणार त्याचं गुळवणी. अशा पोळ्या तयार केल्या. सकाळी 7ला तर स्वयंपाक रेडी. पुरण कधी टाकला असेल. आताच्या पोरींचा तर स्वयंपाकाचा विशेष संपला. त्या जुनी पिढी तरी आता ही शेवटची पिढी, तिथून पुढे सगळं अवघडच होत चालणार. ही टोप्यावाली सुद्धा आता शेवटची पिढी, बरोबर का ना दादा महाराज? परत काय ही पदर घेणारे, कुंकू लावणारे, हे जुनी आजी आमच्या आयांच्या काळापर्यंत ठीक होतं, तोपर्यंतच महाराष्ट्र भारतीय संस्कृती. तिथून पुढची पिढी माझी निवड मूर्ख पिढी जन्माला आली. विठ्ठल जुनी माणसं शिकली नव्हती, पण शास्त्राच्या बाबतीत परफेक्ट होती. आता इतकी शाळा शिकत आहेत की 30 शाळा करीत सगळं. त्याच्यामुळं जुनं ते सोनं कशाला म्हणले बाबा? संस्कृती धर्म आपला आपण टिकवलं पाहिजे. काही परंपरा नावाची गोष्ट आहे का नाही? गिरजा मातेचा ओरिजिनल स्वयंपाक, 7ला स्वयंपाक रेडी. पित्राच्या दिवशीचा प्रसंग सांगतो ऐका. आणि गरीब परिवार कुटुंबदारातून प्रवास करत होतो. पुरणपोळ्याचा सुगंध आला. त्या मुलांमध्ये चर्चा सुरू झाली. म्हणजे काय पुरणपोळ्याचा स्वयंपाक, काय सुगंध आहे. दुसरा म्हणला गप, आपण फक्त सुगंधच घ्यायचा, हे खाणं आपल्याला शिवात नाही. मला आपलं पाप जन्माला आपल्याला गरिबी आली. गरीबाचं दुःख हे सगळ्यात मोठं दुःख असतं मायबाप, आणि गरीबाचं मरण असतं या जगामध्ये. म्हणले अवघड झाले. म्हणले नाही आपल्याला असलं खायला मिळणार. नाथ महाराजांना ऐकलं. अरे बापरे, जे का रंजले गांजले याशी म्हणे जो आपण तोचे साधू ओळखावा, दैवती त्याचे जाणावा. थकल्या भाकलेला जेवाला जो विश्राम देतो, आराम देतो, त्यांना साधू म्हणतात. बोलवलं त्यांना. कोणती जात आहे, कोणता पंथ, याचा अजिबात विचार केला नाही. साधू जात पात नाही. सकाळची ते आहे आणि काय कलियुगी उद्धार हरीच्या नावे पोटभर खाऊ घातलं नाही बाप. गेले निघून. सकाळी 7ला 8:30 7-8 पर्यंत तर पंगत उठली. आता जे ठरलेले पितर होते त्यांना 12चा टायमिंग होता. आणि गावात साड्या करणारी पारावली कंपनी टपूनच असेल. असलं काय फक्त कुठे कमी जास्त हो. ठरलेल्या पितरांच्या अगोदर दुसऱ्यांना जेवण दिलं. ते मधले जे असतात ना, त्यांनी ती बातमी ठरलेल्या पितरांना जाऊन सांगितली. गणपोसा माळा काळा म्हणले, शास्त्र फिस्त्र द्या गोदावरीत भिकून. 0 किंमत आहे आज तुमची पैठण मध्ये, 0. ते म्हणले झालं का? काय झालं? राख गाव जीवन गेलं आणि तुम्ही नुसते ठरलेले पित्र पार शेंडीपर्यंत गण ठासला म्हणजे तुम्हाला कोणी विचारतंय का तरी? अरे झालं का? अरे नाथ महाराजांच्या घरी तुम्ही ठरलेले पितृपक्षामध्ये पित्र असलेला सुद्धा ना दुसऱ्यांनाच अगोदर जेवण दिले. काय क्रेज, इज्जत, तुमचं इम्प्रेशन, वजन, प्रोटोकॉल नावाची काय गोष्ट आहे का नाही? बहिष्कार. पैठण मला एक सुद्धा पंडित नाथ महाराजांच्या घरी आता जेवायला जाणार नाही. बघू म्हणजे कसे पित्र जीव घालते. आमच्या अगोदर दुसऱ्याला किंमत, आमचा अपमान. युवा हरट झाला मायबाप. ही ज्ञान आलं ना, अहंकार आला. पण ज्ञान असं सुद्धा जी माणसं नम्र आहेत ती माणसं खरी वीर आहेत. पंडित लोकांनी बहिष्कार टाकला, कोणी जायचं नाही. आता इकडून जी माणसं काड्या करायला तिकडे गेली होती ना, तीच माणसं परत नाथ महाराजांकडे. दोन्ही बाजूला तीच असते बरं का. त्यांची खासियतच आहे. तिकडे गेलं की त्यांना दाखवतात आम्ही तुमचे, तिकडे गेलं की त्यांना दाखवतात आम्ही तुमचे. तिकडे येऊन परत भाषा, काय नाथ महाराज एवढी तुम्ही संत सेवा करता, एवढी देव तुमच्या घरी, आणि त्यांनी न येणं पडतं का आपल्याला? हे चुकीचं. आणि कुणी पिटिवलंय मधले चमचेत ना, तिकडे मी हीच, इकडे मी तीच. नाथ महाराजांच्या डोळ्यातून आसरू आली. अवघड झालं. देव तिथंच होते श्रीखंड. नाथ महाराज का चेहरा पाडला? म्हणजे पित्र येणार नाही ठरलेले.
द्या त्यांचा विषय सोडून म्हणले त्यांच्या बापाला त्यांच्या आजोबाला आणण्याची ताकद आहे आपल्या. तुम्ही फक्त पात्र वाढा. स्वयंपाक माय बाप रेडी होता, पात्र वाढा सुरुवात केली, देव बाजूला आले, डायरेक्ट यमाला फोन लावला, जय हरे जय हरे. कोण? विठोबा पाटील. अरे बापरे, मालकाचा बॉसचा फोन आला की एमबी लाटलाच कापायला. कारण हा बळीया माझा पंढर, तो हा देवाचा देव. काय काम आहे? काम काय नाही की पंडित लोक जे ऋषी बसलेत ना पैठण मध्ये, यांचे बाप आजोबा पंजोबा खपर पंजोबा जे वर आहेत ना पितृ लोकांमध्ये, ते सगळे वरचे खाली पाठवून द्या. यमाला देवा असं जमत नाही का? खालची वर नेता येतात, वरची परत खाली पाठवायला येत नाही. देव म्हणले यम्या तुला त्या पदावर राहायचंय का? म्हणजे म्या तुला वॉचमन केला आणि तू माझीच गाडी अडवतो. अरे तुला म्या पदावर बसविलाय, म्या तुला सरपंच केलं आणि तू माझ्याच फायले ना करतो. पुढच्या पंचवार्षिकला बघू काय तुझ्याकडे पदच काढून घेईन, कारण हे अध्यक्ष आहे ना. आणि मग मेन माणसाने दम टाकल्यावर खालची खाल डोकं लावते तर प्रकरण जा. आणि मोठ्याचं काही खपत बरं का, फक्त मोठा हाताला असला ना कामच झालं. देव म्हणले दे खाली पाठवून. म्हणले त्यांनी कोर्टात दाखल, कोर्टावी आपलंच आहे म्हणले, ईडी बी आपल्याकडे, कोर्टाला दाबू शकतो आपण. अजून कोणते आई इन्कम टॅक्स वाली बी आपल्या हाताखाली. बॉस आहे रे तू, फक्त भ्रष्टाचार कर, तुझा किती बी 1000 कोटीचा घोटाळा असेल दाबायची तयारी आपल्याला. म्हणजे मी तिकडला सांगतो, तुम्ही इकडे जोडू नका बरं का, त्याला तुम्ही जबाबदार आहे, मी ना. मी फक्त देवाच सांगतोय, देवाचा नियमाचा संवाद आहे. तू फक्त खाली पाठव, पुढं काय होईल ते बघून घेऊ म्हणले. आता हे 2024चं वातावरण चालू, गरम गरम मध्ये झटका बसला पाहिजे. देवरचे खाली पाठवून दिले ना, वरचे खाली पाठवून. बघा मोठ्याचं काही खपत बरं का. गरिबाने केलं की म्हणतात येते, आणि मोठ्याने केलं की म्हणायचं ते स्टँडर्ड आहे. हे जग असं उलट्या खोपडीचं सध्या. चांगलं जगणाऱ्याला नाव आहे तर मूर्ख वागणाऱ्याला सध्या किंमत आहे. तुम्ही सकाळी सकाळी गंध बुक्का गळ्यात माळ मारुतीचं दर्शन घ्या, गावात सगळ्याला प्रेमानं जय हरे जय हरे. लोक म्हणतात येड आहे ती, बोंबलत फिरत असं देव देव करी, दिंड्या वारे त्याला काय काम नाही. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बर का. अरे त्यांनी बाप चोपला तेव्हा आईवर धावतो तरी ते स्टँडर्ड. ही सध्या असं झालंय, मोठ्याने काही केलं तरी म्हणतात हा ती परंपरा आहे. असं आता ही पटत आहे का? वरची खाली अन्न आहे का कोणत्या शास्त्रात? पण मोठा हरी आला हातात मग काय ती बाई चिंता. दिले खाली पाठ, बसली पंगत. नाथ महाराज बघा पंक्तीला कोण आले, बाप आजोबा पंजोबा सगळे वरची खाली. आणि ज्यांनी बहिष्कार टाकला होता ना त्यांनी परत मिटिंग घेतली. आता काही नाथ महाराज एकटे जेवते का? चला म्हणले जाऊन बघू काय करते ते. गेले, एक जण खिडकीतून डोकावला, त्याचा बाप जेवत होता. किंवा म्हणला 12 पुण्य तिथे घातल्या म्हाताऱ्याच्या मेहनती, हिथं जेवते म्हाताऱ्याच. दुसरा म्हणला तू गांजा पेल्यामुळे बांबावलाय मला सर्व बाजूला. अरे तुझ्या बापाला म्या खांदा दिलायला का ना, असं कसं शक्य? हिथं कसं काय तेव्हा असू शकतो? तेव डोकावला त्याचा आजोबा. तुम्हाला माझा तर आज आहे रे. दुसरा म्हणला तो सकाळी सकाळी पुरी त्याला असतील मला बांबावलाय हो बाजूला. तिसरा डोकावला त्याचा पंजोबा. अरे म्हणले झालंय का? काहीच झालं नाही म्हणले, वरचे खाली आणले ते म्हणले. लय मोठा चमत्कार लिहिला म्हणले आपलं अवघड झालं म्हणले. आता अहंकार गेला. नाथ बाबांचं दर्शन घेतलं महाराज, आता मला जेवायला मारा. नाथ महाराज म्हणले जेवण मिळन पण पितरांचं उष्ट खावा लागेल. उष्ट खातो पण केला बसवा. शेवटी पितरांचं उष्ट खाल्लं. मला हे सांगायचंय की पितृपक्षामध्ये पितर जेवायला घालणं, श्राद्ध करणं ही परंपरा अत्यंत पुरातन आहे आणि तीच परंपरा आपण पुढे चालवतोय. नाथबाबांनी सुद्धा आपल्या वडिलांचं अत्यंत आनंदानं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण या ठिकाणी केलेलं आहे. हा आपल्या इतिहासामध्ये पुरावा आहे. आणि एवढा अधिकार त्यांच्या कारण भगवंत हातात असल्या कारणाने त्यांना मरणाची सुद्धा चिंता नाही हो. आपले मरण पाहिले मी डोळ्याने. तुकोबारा म्हणतात माझं मरण मी डोळ्याने पाहिलं, त्याच्यामुळे मला ही वैकुंठाला जाणं ह्या सगळ्या लीला आहेत. आता दिवसाची खेळी मिळी, पण आता आम्ही चाललेलोय. आम्ही जातो तुम्ही इकडे पास सकाळला सांगावी विनंती महाराज. आम्ही जातो तुम्ही म्हणता, पण नेमकं तुम्ही जातो कुठं? माऊलीच्या वारीला चालले का पंढरपूरला चालले का? नेमकं तुम्ही चाललेत कुठं? तुकोबारा सांगतात आम्ही आता वैकुंठाला चाललोय. आणि देव
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा आवाज होतो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झालेला आहे. देव आमची वाट पाहताय. ऐका, अख्खं जग देवाची वाट पाहते, देवासाठी विटिंगलाय. आणि देव ज्यांच्यासाठी विटिंगलाय ते तुकोबर आहे. वाढ वेळ झाला, देव तटस्थ उभे उभा पण चला तुकोबर आहे. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तुकोबरांचं वैकुंठ गमन कशा पद्धतीने झालं ते आपण पाहू. त्या अगोदर हाताना टाळे मुखानं नाम, सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विठोबा Bye.
करावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो भगवंत आम्हाला बोलावत आहे चला आणि असा हा तुकोबरांच्या वैकुंठ सोहळ्याचा अभंग आज आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आहे आईचं आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम असतं ऐका या जगानं आपल्यावर प्रेम केलं पण आपला चेहरा पाहण्याच्या नंतर केलं पण तुमचा चेहरा पाहण्याच्या अगोदर जिनं 9 महिने तुमच्या प्रेम करतेला आई म्हणतात त्या आईचं आपल्या मुलाविषयी किती निस्वार्थ प्रेम आहे का थाप मारा कष्ट करो अरे कधीतरी बापाकडे बघा चप्पल किती फडक्यानं बांधली स्वतःच्या पण एक छिद्र पडलं तर माणूस नवीन घेतो बापाच्या पनेराला 50 छिद्र पण नवीन घेत नाही का तर तुम्हाला समाजामध्ये मोठं करायचंय स्वतःच मन मारून जगतो त्याला बाप म्हणतात माती आड केलेली तुमची आई परत दिसणार नाही तोपर्यंत सेवा करा अरे तुला जे 2 थेंब तयार करण्यासाठी आईला रक्ताचे 5 थेंब जाळे 4 वर्षाच्या आईचं दूध प्यायला त्या दुधाची जरा जाण ठेवा आईसारखं प्रेम नाही काय अपेक्षा आहे आई बापांना तुमच्याकडून थकलेले आई थकलेले बाप दारात बसले तुम्ही बाहेरून फिरून आली बाबा जेवले का आई तुझी तब्येत ठीक आहे का इको कमी ठेवा 2 शब्द प्रेमानं गोड बोला आई अख्ख्या गावात सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी घे
म्हातारपणामध्ये त्यांना दुसऱ्या कोणत्याच औषधाची गरज नाही. तुमचे प्रेमाचे 2 गोड शब्द हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं टॉनिक आहे. ते जर आपल्याला कळत नसेल तर आपल्या जिंदगीत अर्थ नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि पुढचं एक वाक्य सांगतो, आई वडिलांची इको कमी ठेवा. हो हॅलो, आवाज द्या आवाज. आई वडिलांची सेवा अगोदर आम्ही करायची, मग तुम्हाला सांगायचं. महाराज लोकांनी, माळकरी लोकांनी, बुका लावणाऱ्यांनी, समाज प्रबोधन करणाऱ्यांनी अगोदर आम्ही सेवा करायची, मग तुम्हाला डोस द्यायचा. आता आम्हीच बोंबलत फिरायचं, तुम्हालाच नुसतं सांगत सुटायचं. लोक बदलाय मोकळे नाही. एकदा तसं झालं, एका महाराजाचं प्रवचन चालू. महाराज मोठ्याने आरडायचं, मातृदेव भव पितृदेव भव, आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे. लोक म्हणजे काय अभ्यास आहे. एक म्हातारा उठलं, त्याने चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात खाड दिशेने फोका टाकला. गावातली पोरं म्हणजे म्हातारा जरा आगावाने महाराजाला धरले. जरा म्हाताराला 2-4 पोरं धरायला लागले. महाराज म्हणले म्हाताऱ्याला धरू नका, का माझा बाप आहे. बाबा महाराजाला काय हाणलं. म्हातारा म्हणलं, हे प्रवचनात तुम्हाला सांगता आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही, ह्याला माणसात चोप नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला नीट सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं. महाराज लोकांवर घेऊन सांगितलं, बघा ना तुम्हाला किती आनंद झाला, चेहरच खुलावलं तुमचा. आमचंच कसं पटत तुम्हाला. हे आमचं नाही, तुमचं सांगितलंय, फक्त आमच्या घेऊन सांगितलंय. आई वडिलांची सेवा करा. आणि जसं आईचं नाव सुभद्रा होतं, त्या नावाप्रमाणेच सुभद्रा माता सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या बहीण. कशी सेवा धर्माची असावी, सगळ्यांसोबत प्रेमानं व्यवहार. महाभारतामध्ये फार मोठं कार्य आहे सुभद्रा मातेचं. अभिमन्यू सारखा रणांगणामध्ये लढणारा योद्धा जिच्या खुशीमध्ये वाढला, त्याच सुभद्रा मातेच्या नावाचं वलय याही आजींच्या सभोवताली होतं. आणि त्याच पद्धतीने जीव. आणि हे कसं आहे, शून्यातनं माणसं मोठे होतात. तो कष्ट हे फुकट माणस. आज ताटे परिवाराकडे सगळे विश्व मुठीत घेण्याची ताकद आहे, पण कष्टातनच ना फुकट माणसं मोठी होत नाही. काय वाजत आहे? नाही, बॉक्स मध्ये वाजत आहे. पिन वगैरे बघा कोणत्या तरी. आणि कष्ट केल्याशिवाय माणसं कष्ट केल्याशिवाय माणसं मोठी होत नाही. कष्ट करा म्हणून. म्हणून आपल्या बाऱ्याकडे सुरुवातच कपच नाही. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख क ख. बाराकडे नीट ऐका बरं का. क ख. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टीचं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. बाकी हाना मग काय हाणायचं, एवढ्या 3 गोष्टी तरी सांभाळा. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख. आणि सध्या ज्याला त्याला झालाय गर्व. जेव ते म्हणतो मी शून्यात विश्व निर्माण. तू काय विश्वामित्र आहे का काय? काय माणसं बोर करते तो. कुठं आम्ही बसले की आले जवळ. म्या ही केलं, म्या इकडे पाईपलाईन केली, म्या उचला. तू काय आम्हाला देतो का? तो तुझ्या लेकरा बाळासाठी आम्हाला काल बोर करीतो. आणि विश्व निर्माण केलेलं लोकांनी सांगा हो ह्याने लय कमीवलं. स्वतः नाही बाडबाड करायची, लोक म्हणली पाहिजे. ज्याने कमीवलंय त्याचं दिसणारच आहे ना. नुसता अंकार झालाय कुणाला बी. ज्या कोणाला पदाचा, कोणाला रूपाचा, कोणाला कर्तृत्वाचा, कोणाला कलेचा. नुसता ग. गर्व नको ग. आणि गर्व झाला की 100% घसारणार घ. घसरगुंडी गण ग. घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं, करीत कुठं चमचा हो नका च. हा चमच्याला इच्छित राहतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो, ते देण्यात येत नाही. आणि चमचे तोंडावले खास बोलतात वा 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 वा. आना बी त्याच्यात कीर्तन झालं की काय कीर्तन केलं महाराज. वा, तुमच्यामुळे सत्याला रंग भरला. आणि पुढे गेले हाय घरे. अशीच फिरते ती बोंबल. ती चमचे तोंडाव गोड बोलायचं. महाग उघड उघड दुश्मन परवडला. रोख ठोक असते त्याचं काम. पण संघ राहून काड्या करणारे सगळ्यात गद्दार विठ्ठल. आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कुणावर जळू नका. ज
च छ ज. माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. तिकडं आलाय का? सगळीकडेच. एक जण 12 दिवस आयुष्यात होता. म्हणलं काय दुखतंय काय? म्हणला 1 एकरा शेजाऱ्याचा 100 टन ऊस गेलाच कस काय? अरे मग तू काय अडवणी करतो? अरे जळकी प्रवृत्ती. अरे शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झालो. आपल्या गावातला एखादा चांगला अधिकारी झाला म्हणजे गावची शान आहे. जळू नका, मन मोठं ठेवा. जळका रोगाची लक्षणं माहिती का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. आता लक्षणे सांगितले, औषधे सांगावं लागतं ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेलं तर घेऊन 500 रुपयाच्या आसपास किंमत असेल. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आहे, आणि औषधाचं नाव आहे गाथा. आणि त्या गाथ्यात बरेच औषध आहेत. काही इंजेक्शन आहेत, काही गोळ्यात, काही सलाईन आहेत. सुरुवातीला गोळ्या सांगतो जळक्या रोगावल्या. पहिली गोळी तू काम म्हणे चित्त करा निर्मळ येऊन गोपाळ चित्त निर्मळ ठेवा पहिलं. आणि दुसरी गोळी घ्यायची झोपायच्या आधी संध्याकाळी मोकळे मन रसाळवान मन मोकळं ठेवा, चित्त जळजळी करू नका. अरे आपल्या गावातला गाय काही वादकही परिसरातला कीर्तन करा, दुकान टाकलं, व्यवसाय टाका, बिझनेस जाऊन द्या ना आपलं गिराईक. गावातला माणूस जर तालुक्याच्या राजकारणात तर चमकत असेल तर गावाने मिळून त्याला पाठिंबा देऊन खांदे घेऊन नाचलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका. आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही दिवस त्याची झाडा जडती होऊन देत ना. आयुष्यात टकाटक राठ, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमगू नका. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. तरबेज असेल थकू नका. यश मिळेल पण जरा दम धरा. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न त ध ध न. एवढीच 12 काळी भरपूर झाली तुम्हाला आता उन्हातानाची. लय एकदा सांगितल्या लोड येत असतो, कारण हुशार डॉक्टर असतो. त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. कष्टातनं माणसं मोठे होत असतात. आईंचं अहोरात्र कष्ट आपल्या पतीच्या संसारामध्ये यशस्वीपणे साथ दिली. सगळ्या मुलांवर सुंदर संस्कार घडवले. आणि म्हणून आजचा सोहळा पाहण्यासाठी आई लोकात नाहीत, पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते व्हावे कुळा. आज त्यांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. आणि माता आज या असणाऱ्या संपूर्ण ताटे परिवाराला आशीर्वाद दिला शरणार नाही. म्हणून तुकोबाराने विचारलं कुठे चालले वैकुंठाला? कोण न्यायला आले? देव. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, गळेच्या काळा माझे अद्भुत व्रत. मानव देह घेऊन येण्याचं दामा गेले, मिळा म्हणे सकळ संतातोष. देव मध्ये माय बाबा आनंदाचा सोहळा. इंद्र चंद्र ब्रह्मदेव नारद सगळे संत साधू ऋषी मुनी तुकोबारांच्या वैकुंठामध्ये 7 दिवसाचा कीर्तन महोत्सव सप्ताह देव मध्ये. होळीच्या दिवशी जायचं ठरलं. तुकोबाने म्हणजे देवा थांबा म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक चांगला सण आहे, आज नको जायला, दुसऱ्या दिवशी जाऊ. दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं. होळीच्या दुसऱ्या दिवशी काय असते? धुळी वंदन, खाताडी पेताडी त्यातूनच असते. तसली मंडळी तुकोबाने भेटले. महाराज थांबा, आजच्या दिवस आम्हाला सुखाने खाऊन द्या, पिऊ द्या, उद्या आम्ही तुमच्यावर वैकुंठाला येतो. येताड. तुकोबा म्हणजे आयुष्य वाईट मार्ग गेले, मर्दाना उद्धार होत असेल तर कायच म्हणे थांबा. तुकोबाने परत भगवंताकडे विनंती करतात. आजच्या दिवस थांब. होळी गेली, धुळीवरून फाल्गुन मध्ये तुझ्या तुकारामच्या दिवशी तुकोबाने सदैव वैकुंठ गमन केलं. म्हणून तुकोबारे म्हणतात आयुष्यभर तर देवाने आमच्या कृपा केली स्थापना. परंतु खऱ्या अर्थानं भगवंत आम्हाला अंतकाळी पावला अभंगाच्या शेवटच्या चार.
Thank you.
नामा तुकोबरे सांगा अंतकाळी विठो आमाची पावला कुडी सहित झाला गुप्त तुका अशा पद्धतीने तुकोबाऱ्यांनी सदैव पुनर्मन केलेलं आहे. फुलं वाटायचेत का नंतर वाटायचेत ना तर वाटा काय एकाच व्यक्तीकडे द्या द्या एकमेकाला द्या म्हणजे लवकर होते. वैकुंठवासी सुभद्रा किसन ताटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं हा सुंदर शब्द बोलू नका थोडी शांत राहा. आणि या निमित्तानं त्यांच्या समस्त परिणाम आयोजित केलेला हा अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा आईंच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ज्ञानेश्वर माऊली